बुल्ढाना में अपनी विभिन्न मांगों को लेकर आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर, गट प्रवर्तकों ने जिलाधिकारी कार्यालय पर भव्य मोर्चा निकाला। इस मोर्चे में सैकड़ों की संख्या में महिला कर्मचारी शामिल हुई। आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर, गट प्रवर्तकों को कर्मचारी का दर्जा दिया जाए, पेंशन दी जाए, मानधन में बढ़ोतरी की जाए, ग्रेच्युटी में बढ़ोतरी की जाए, ऐसी और अन्य मांगों को लेकर बुधवार और गुरुवार को सीटू एसोसिएशन के जिला अध्यक्ष पंजाबराव गायकवाड़ के नेतृत्व में आशा वर्कर, गट प्रवर्तक और आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ने बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मोर्चे में सैकड़ों महिला कर्मचारी शामिल हुई। छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे। या मागणी दिवसाच्या निमित्ताने आमच्या काही रास्त मागण्या आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, त्यांना ग्रॅज्युटी, वेतन, पेन्शन लागू करा, तसेच आहारामध्ये तिप्पटीने वाढ करा। सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युटीचा आम्हाला लाभ देण्यासाठी निर्णय लावलेला आहे तो तात्काळ अंमलात आणा आणि केंद्र आणि राज्याने भरघोस मानधनात वाढ करा, अशा काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तर या कामगारांच्या प्रचंड अशा मागण्या आहेत आणि कामगारांवर मालकधार्जीने जे सरकार आज कायदे करून कामगारांवर जे अन्याय करत आहे ते 4 श्रमसंहिता या सरकारने रद्द केल्या पाहिजेत आणि या कामगारांना जुने जे कामगार कायदे ते लागू करून या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजे। या आशा वर्कर ह्या गटप्रवर्तक अनेक दिवसापासून आरोग्य विभागात कोरोना काळात काम केलेलं आहे आणि त्यांना त्यांनी आंदोलन 2-2 महिन्याचे संप सुद्धा केलेत, परंतु सरकारने त्यांना वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांच्या मानधनात कुठलीही वाढ केलेली नाहीये। एक तर आशा वर्करला 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढ देण्याचं त्यांनी सरकारने कबूल केलं होतं। खुद्द मुख्यमंत्री त्यावर बोललेले होते, परंतु प्रत्यक्षात निर्णय घेताना आशा वर्करला 5,000 आणि गटप्रवर्तकांना शुद्ध फसवणूक करून त्यांची फक्त 1,000 रुपये वाढ केली।